उमंग महिला फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने दिनांक 14 फेब्रुवारीला बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार सलीम सुलेमान लाईव्ह कॉन्सर्ट फंड रेझिंग शोचे आयोजन साधुग्राम तपोवन येथे करण्यात आले आहे. संध्याकाळी 6 वाजता प्रोग्राम सुरू होईल. उमंग महिला फाउंडेशन सामाजिक कार्यात अग्रेसर असून 350 निराधार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे संपूर्ण पालकत्व स्वीकारण्याची जिम्मेदारी उमंग महिला फाउंडेशनने घेतली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेला निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला जाईल. तरी जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी तसेच जनतेने सलीम सुलेमान यांच्या म्युझिकल शोचा लाभ घ्यावा व सामाजिक कार्यात आपला हातभार लावावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा विद्या आहेर यांनी केले आहे. या इव्हेंटला यशस्वी करण्यासाठी समीर शेठ, शैलेश थोरात, सचिन तेलान, सागर आहेर, भुवनेश्वर कडलक, राजश्री ढिकले आदी प्रयत्नशील आहेत. नमस्कार, मी सौ विद्या सागर आहेर, चेअरमन ग्रोथ हिल एज्युकेशन सोसायटी आणि अध्यक्ष उमंग महिला फाउंडेशन. येत्या 14 फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीचं प्रेम साजरं करत आहोत. ते प्रेम आहे माणुसकीचं, ते प्रेम आहे सामाजिक जबाबदारीचं. आता तुम्ही विचाराल की सामाजिक जबाबदारी आणि माणुसकी म्हणजे काय? तर आपल्या उमंग महिला फाउंडेशनने 350 विद्यार्थ्यांची एज्युकेशनल गार्डियनशिप गेल्या मागच्या वर्षभरापासून CBSE एज्युकेशनल गार्डियनशिप घेतलेली आहे. निराधार विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाही, जे विद्यार्थी फी भरू शकत नाही, चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन्स घेऊ शकत नाही, अशा सर्व निराधार विद्यार्थ्यांसाठी आपल्या संस्थेने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचललेली आहे. मात्र 350 विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी उचलताना आमच्या संस्थेला देखील काही लिमिटेशन्स आहेत. त्या विद्यार्थ्यांचे खर्च, त्यांचं क्लासरूम्स, टीचिंग एड्स, बाकीच्या गोष्टी, बिल्डिंग, या सगळ्या गोष्टी फुलफिल करण्यासाठी आणि त्यांना सुयोग्य आधुनिक दर्जेचं परिपूर्णतेचं शिक्षण देण्यासाठी आमच्या संस्थेने एक आगळा वेगळा फंड रेझिंग प्रोग्राम केलेला आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी सलीम सुलेमान लाईव्ह कॉन्सर्ट हा फंड रेझिंग प्रोग्राम आपण करत आहोत आणि या आधुनिक आगळ्या वेगळ्या संकल्पनेतनं येणाऱ्या सगळ्या पब्लिकला, येणाऱ्या सगळ्या जनरेशनला आपण प्रेम हे फक्त फुलं देऊन किंवा गिफ्ट देऊन व्यक्त करता येत नाही, तर ते सामाजिक भावनेतनं, सामाजिक जबाबदारी उचलून सुद्धा खूप अनोख्या पद्धतीने प्रेम साजरं करता येतं आणि ते प्रेम म्हणजे आपल्या माणुसकीचं प्रेम. धन्यवाद.